लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराने वेग पकडलाय। प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली तर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे। लाखो रुपयांचा चुरडा प्रचारासाठी होत असताना अगदी गरीब कुटुंबातून उमेदवारी दाखल करून हातात फक्त एकच बॅनर घेऊन मुख्य रस्त्यावर थांबत मतदारांना आवाहन करून प्रचार करणारा उमेदवार लातूर शहरात पाहायला मिळतोय। उमेदवाराशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी। काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? सर, लोकशाही जिवंत आहे। लोकशाही सर्व नागरिकांची आहे। तुमच्या आमच्या सर्व गोरगरीब सर्वसामान्य कष्टकऱ्यांची लोकशाही आहे। आणि अशात काय आहे की सर्व धनदांडगे उमेदवार आलेले आहेत। सर्व थोडक्यात मला सांगायचं की गुत्तेदार आहेत, प्लॉटिंग्सवाले आहेत, हॉटेलवाले आहेत, ट्रॅव्हल्सवाले आहेत। भरपूर मोठे मोठे लोक या क्षेत्रात उतरलेले आहेत आणि ते सत्ता म्हणजे त्यांच्या आणि फक्त त्यांच्याच घरात राहावं असं त्यांची इच्छा आहे। तसं नाही सर, सर्वसामान्य गोरगरिबाचा प्रतिनिधी जेव्हा या महापालिकेत जाईल तेव्हा त्यांचे प्रश्न मांडल। मी त्यांच्यासाठी, सर्वसामान्यासाठी, साधारण नागरिकासाठी महापालिकेत जाऊन त्यांचे प्रश्न मांडणार आहे। खरोखरच त्यांच्या दरवाजात बसून त्यांचे कामं करायचे आपले सर्वांचीच इच्छा राहते, तुमची माझी। सर्वच माणूस जेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्याला वाटतं की नागरिकाचे प्रश्न अगदी त्यांच्या दरवाजात जाऊन सुटतात। अगदी त्याच पद्धतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल। मी संदीप सोनवणे, प्रभाग क्रमांक 13 अपक्ष उमेदवार, निशाणी बॅट या निशाणीवर लढत आहे।